25 वर्षांपासून हे जोडपं एकत्र आणि आनंदात राहत होतं. त्या महिलेसाठी तिचा नवरा म्हणजे तिचा पती परमेश्वरच होता. तिच्या आयुष्यात तिच्या नवऱ्याला सर्वोच्च स्थान होतं. मात्र अचानक 35 वर्षांची ही महिला एका अनैतिक नात्यात अडकली आणि या नात्यामुळे एक अत्यंत वेदनादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली. मित्रांनो, अतिश्रीमंती असलेल्या घरातील महिलांची हीच बोंब अशी म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. आणि तीच म्हण या घटनेवर अगदी तंतोतंत लागू होते. इतके दिवस आनंदाने चाललेला संसार एका अनैतिक नात्यामुळे अचानक उद्ध्वस्त झाला आणि काय घडलं हे जाणून घेणे आवश्यक आहे. महेश नाटे, वय 40, एका खासगी कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते आणि त्यांनी 15 जानेवारीला आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. 3,50,000 रुपयांचा पगार असलेल्या या सुशिक्षित व्यक्तीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याचं उत्तर एका चिठ्ठीत होतं. आत्महत्येपूर्वी महेश यांनी आपल्या मेहुणे संतोष ठवर यांना एक पत्र व्हॉट्सॲपवर पाठवलं आणि त्यानंतर मोबाईल बंद करून त्यांनी गळफास घेतला. हे पत्र संतोष यांनी पोलिसांना दाखवलं आणि महेश यांच्या आत्महत्येमागचं कारण उघड झालं. त्या पत्रात स्पष्ट लिहिलं होतं की आत्महत्येसाठी त्यांची पत्नी ज्योती नाटे, वय 35, जबाबदार आहे. 14 जानेवारीला महेश यांनी आपल्या बायकोला एका परक्या पुरुषासोबत अत्यंत नकोशा अवस्थेत पाहिलं. म्हणजेच दोघेही शारीरिक संबंध ठेवत असताना महेश यांनी त्यांना रंगेहात पकडलं. याच दरम्यान ज्योती सुद्धा गंभीर जखमी झाली आणि सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. महेश हे सुहासनगर सोसायटीत राहत होते आणि 14 जानेवारीला तब्येत खराब वाटल्याने ते दुपारी 3च्या सुमारास घरी परतले. गाडीतून उतरत असताना शेजारी राहणाऱ्या मित्राशी त्यांची थोडीशी बोलणी झाली. पण घरात गेल्यानंतर काही वेळातच जोरजोराने ओरडण्याचा आवाज घरातून येऊ लागला. हा आवाज ऐकून शेजारी धावत गेले आणि त्याच वेळी घरातून एक अनोळखी तरुण धावत बाहेर पडताना दिसला. या तरुणाला तिथे आधी कधीही पाहिलं नव्हतं. शेजाऱ्यांनी त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण तो पळून गेला. घरात गेल्यावर दिसलं की महेश आपल्या पत्नीला, ज्योतीला, क्रिकेटच्या बॅटने मारहाण करत होते आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या होत्या. 4-5 लोकांनी महेशला आवरलं आणि शांत केलं. नेमकं काय घडलं हे तेव्हा कोणालाच समजलं नव्हतं. पण परिस्थिती पाहता ज्योतीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यांची अवस्था गंभीर असल्यामुळे आयसीयूत नेण्यात आलं. रात्री 11 वाजता थोडी सुधारणा झाली आणि नंतर तिच्या नातेवाईकांनी तिला पाहण्यासाठी रुग्णालयात येणं सुरू केलं. दुसऱ्या दिवशी 15 जानेवारीच्या सकाळी संतोष आणि त्यांची बहीण महेश यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी महेश यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं. सकाळी 7 वाजता महेश यांनी संतोष यांना एक संदेश पाठवला होता, ज्यात त्यांनी लिहिलं होतं की, माफ करा, आता जगण्याची इच्छा राहिलेली नाही. ज्योतीने माझ्या पाठीमागे असं काही करेल यावर अजूनही विश्वास बसत नाही. मी जरी जिवंत राहिलो तरी हे चित्र पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येईल आणि म्हणून मी हे टोकाचं पाऊल उचलतो. हे पत्र पाहताच संतोष महेश यांच्या घरी पोहोचले, पण तोपर्यंत महेश जग सोडून गेले होते. तिच्यासोबत महेश यांनी आयुष्यातले 25 वर्ष घालवले. सुखदुःखात साथ दिली. त्या पत्नीमुळेच अखेर असा काळा दिवस त्यांच्या आयुष्यात आला. खरंच, अनैतिक संबंधांमुळे कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. गुन्हेगारीही वाढत आहे आणि समाजात गंभीर घटना घडत आहेत. आजच्या काळात अनैतिक संबंध हा जणू एक खेळ झाल्यासारखा वाटतो. त्यामुळे पुरुष असो वा महिला, अशा नात्यांपासून दूर राहणं केवळ आवश्यकच नाही तर अत्यंत गरजेचं आहे. या धक्कादायक आणि विचित्र घटनेबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंट करून जरूर कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.